सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्न अक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठा लग्न अक्षदा हा एक सेवाभाव म्हणून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून लग्न जुळतीलच किंवा आम्ही कुणाचे लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही. हे आमचं सुरुवातीचं निवेदन. अ, विवाहाच्या संबंधानं वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असताना जो काही आपला समाज आहे, तर हा समाज अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवप्रिय झालेला आहे. म्हणजे उत्सवप्रियता नेमकी कुठल्या गोष्टीची आणि कुठे साजरी करावी याचं भान सुद्धा समाजाला आता राहिलेलं नाही. आणि या उत्सवप्रियतेला आवर घालण्यासाठी कोणीच तयार नाही. उलटी याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होतानाच दिसत आहे. बऱ्याचदा आपल्या नात्यागोत्यातील कुठलातरी जवळचा व्यक्ती हा मयत होतो किंवा आकस्मिकपणे निघून जातो तुमच्या आमच्यामधून. आणि मग साहजिकच जर एखाद्या कुटुंबातील एखादा व्यक्ती जर आत्महत्या करून कमी वयामध्ये जात असेल, तर ते कुटुंब साहजिकच उघड्यावर पडतं आणि जो मरणारा व्यक्ती असतो, तर तो एकटा कधीच मरत नाही. कारण त्याच्यासोबत तो पूर्ण कुटुंबाला घेऊन मरत असतो. कारण त्याच्यानंतर त्या कुटुंबाची पुरती वाताहत होत असते, वाट लागलेली असते. आणि मग अशा स्थितीमध्ये एक सांत्वनेचा धीर म्हणून एक आपल्याकडे सावडण्याचा कार्यक्रम असतो. आणि मग सावडण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्या जे काही जुन्या काळामध्ये जी काही रक्ताच्या नात्यागोत्यातली जी काही माणसं असायची, तर त्या स्मशानभूमीमध्ये एकत्र यायची. राखेचं सावडणं असायचं. मात्र आता या ठिकाणीही आता आपण उत्सवप्रियता सुरू केलेली आहे. आणि ही उत्सवप्रियता सुरू करत असताना माझ्यासारख्याच्या एखाद्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी साउंड सिस्टम लावली जाते, माईक येतो आणि मग तो मेलेल्या व्यक्तीविषयी सांगत असतो. मग तिथं नात्यागोत्याच्या पलीकडेही काही मित्रत्वाची लोकंसुद्धा आलेली असतात वेगवेगळ्या समूहातून. आणि मग ही सगळी माणसं त्या ठिकाणी एकत्र होतात आणि मग त्याच्या आत्म्याला कुठेतरी शांती मिळावी किंवा जिवंतपणे आपल्याला स्वर्ग निर्माण करता नाही आला स्वतःसाठी. मात्र त्याच्यासाठी आपण मेल्याच्या नंतर स्वर्गामध्ये जागा सुरक्षित करण्याचा प्रयत्न त्या स्मशानभूमीमध्ये करत असतो. म्हणजे एखादा व्यक्ती जर आत्मघात करून म्हणजे आत्महत्या करून जर मरण पावत असेल, तर मग त्याला स्वतःसाठी जगता नाही आलं. त्याला जीवन, आयुष्य काय असतं हे समजलं नाही. आणि मग त्याच्यासाठी मृत्यूनंतर आपण आदर्श निर्माण करण्याचा अट्टाहास कशासाठी करतो? हा एक निर्माण होणारा प्रश्न आहे. मात्र हा प्रश्न कुणाच्याच मनामध्ये निर्माण होत नाही. आणि मग त्या ठिकाणी एक भाषणाची लांबलचक यादी तयार होते. मग सांत्वनेचा धीर देणारे किंवा शोक संदेश पाठवणारे वास्तविक जे काही राजकीय प्रतिनिधी असतात, तर ते शोक संदेश वगैरे काहीच पाठवत नसतात. मात्र तिथं खोटं-खोटंच आपल्याला मोठेपणा मिळवायसाठी अमक्या आमदारानं शोक संदेश पाठवला, टमक्या माजी आमदारानं पाठवला, अमक्या जिल्हा परिषद सदस्यानं शोक संदेश पाठवला. हे मोठेपणा कशासाठी नेमका? म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकावता कामा नये. आणि मग हे कशासाठी करायचं? दुसरीकडे जे काही समाजातील मान्यवर, ज्या आता मान्यवर कोणाला म्हणायचं याचे सुद्धा आता निकष ठरवले गेले पाहिजे, की माझा बाप आयुष्यभर शेती आणि मातीशी इमान राखतो, कष्ट उपसतो, आपल्या स्वतः शेतात पिकवलेल्या भाजीपाल्यानं बाजार सजवतो, गावात गावाला अन्न पुरवतो. तो कधी माझा बाप मान्यवर होत नाही. मात्र हे जी चोर लोकं जे आहेत, की ऑफिसमध्ये सरकारी फायली इकडच्या तिकडं हलवणारे दलाली घेऊन किंवा अ, खोट्या योजनांच्या नावाखाली तुमचं आमचं आर्थिकदृष्ट्या शोषण करणारे राजकीय भांडवलदार यांना आपण मान्यवर म्हणतोय त्या ठिकाणी. लग्नाचंही तसंच झालेलं आहे. लग्नात या ठिकाणी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. म्हणजे तिथं पाणी वाढणारा मान्यवर नसतो, कोणी मध्यस्थ मान्यवर नसतो, लग्न जुळवणारा त्याला मध्यस्थाला तर कोणी जेवला का खावला का ते पण विचारत नाही. दुसरीकडे तुमच्या आमच्या भावकीतली जी काही लोकं असतात पत्रावळ्या उचलणाऱ्या, तर ते तुम्ही मान्यवर म्हणून त्यांचा सत्कार करा ना, की ज्यांनी तुमच्या महिन्याभरापासून रुखवताचा सामा केला, दळण दळलं, पत्रावळ्या लावल्या, इस्त्र्या लावल्या, जळतण फोडलं. अशी लोकं तुम्ही मान्यवर म्हणून त्यांचा सत्कार करा ना. आणि मग हे मान्यवर कुठून तरी तिथं ऐनवेळी तयार होतात आणि ते तयार झालेले मान्यवर मग त्यांचा सत्काराची लांबलचक लिस्ट तयार होते आणि मग त्यांची नावं घेतली जातात. विवाह, 15वा संस्कार, अमकं-डमकं-टमकं. तर हे चोट्टे धंदे कुठेतरी बंद झाले पाहिजे, असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय